पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिका कुठे चाललीस? थांब ना. मला समजतच नाहीये की एवढा मोठा काय प्रॉब्लेम झाला ज्यामुळे इतक्या अर्जंट मध्ये बोलवून घेतलं त्यांनी मला. आणि आतून तरी का लग्न कॅन्सल केलं असेल ग? ग तू असे का तर्क लावतीयस? लग्न कॅन्सल असं म्हणालाय का प्रभास? नाही ना, असं नाही म्हणाले ते, पण आता ह्या क्षणाला याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम काहीच असू शकत नाही. बरं तू फार विचार नको करू. आपण आलोय ना त्यांच्या घरी. हे बघ प्रभासची तू काय म्हणते ते ऐकून तर घेऊया आपण आधी. चल चल तू. नमस्कार. नमस्कार. शैलजा सदावर्तेंनी बोलावलं होतं. हो हो, या ना आत्या. तुम्ही बसा, मी बाईसाहेबांना सांगून येतो. बस ना तू पण. नाही नको. जोपर्यंत प्रॉब्लेम काय कळत नाही ना तोपर्यंत नाही बसता येणार मला. चिका मला खरंच खूप टेन्शन आले. काय होणार आहे? भैया यार तुझं सासर कसलं सॉलिड आहे ग. तू ना जाम लकी आहेस. हा वीणा, तू सारखं त्याच गोष्टीचा विचार करू नको. हा आता आत्या येतील ना, आपल्याला कळेलच काय ते. चिका तुला खरं सांगू, मला ना आता या लग्नाचंच टेन्शन आलं. का? अगं एवढं छान घर आहे, एवढी चांगली माणसं आहेत. मला सगळं मान्य आहे, सगळं छान आहे, पण मी जर उद्या लग्न करून या घरात आले आणि माझ्याकडून काही चूक झाली तर मला ह्याची काळजी वाटते. वीणा तू जरा जास्तच विचार करतेस असं नाही का ग वाटत तुला? मला नमस्कार. नमस्कार, मी चिन्मय. बस बस. बस ग तू पण. घरी कळवलंच? तुम्हा दोघांच्या लग्नाला मी परमिशन दिली आहे, पण माझी एक अट आहे. तू सॉरी, पण हुंडा वगैरे नाही, ते माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी कधी त्याचा विचारही करत नाही. आणि शैलजा सदावर्तेकडे मनाची आणि पैशाची श्रीमंती आहे. सो यापुढे कधीही हा शब्द उच्चारायचा नाही. सॉरी, पण मग काय अट आहे तुमची? तुम्हा दोघांचं लग्न झाल्यानंतर तुझ्या माहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तू पण असं अचानक? मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, आणि मी जे ठरवते ते फायनल असतं. तुला तर माहितीच आहे. ए बास बास प्रभास, मला नाही जमणार असं नाटक करायला.
एवढं भारी सस्टेन केलं होतस ग काय तू. अगं काय तू काय, तिचा चेहरा बघ, रडवेली झाली, टेन्शन आलंय तिला. मग तेच तर हवं होतं ना तू. तू यार पण तू काय कॅरेक्टर पकडलं होतस हा भारी. पण ना क्लायमॅक्सची खूप घाई केलीस तू आज तू यार शी. हो का, तुला मजा येत होती वाटतं. हा, आता नेक्स्ट टाइम ना तुझ्यावर अप्लाय करते मी. तू ऍक्च्युली यार तू ह्याच्यावर पण रागवत जा ना जरा, म्हणजे खोटं का होईना पण तेवढीच आम्हाला जरा मजा घेता येईल ना ह्याची. हो हो मिकी आता ही माझी डावे विणाची शपथ आहे तुला, लांब राहा. मी का तू आधी मला का नाही सांगितलंस का? अगं सिक्रेट होतं आमचं, आम्ही असं आमचं सिक्रेट शेअर नाही करत. बरं ऐका, ती अट नव्हती, पण एक अट मात्र नक्की आहे. सांगा ना. चल माझ्याबरोबर, चल. तू काय करतोस? मी पण येतो ना तू. नाही, तू इथेच थांब, आम्ही दोघीच जाऊ. थांब इथेच. चल बरं. वीणा, तुला माहितीये हे कोण आहे? माहित नाहीये पण असं वाटतं की प्रभासचे आई वडील असू शकते. अगदी बरोबर. माझे दादा वहिनी. आत्तू, तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू? तुम्ही खूप जवळ होतात ना तुमच्या भावाच्या? हो, खूप जवळ होते. पण जेव्हा आपली जवळची माणसं आपल्यापासून दूर निघून जातात ना, तेव्हा त्याचा खूप जास्त त्रास होतो. माझ्या आयुष्यात तर कितीदा झालंय. दादा वहिनीचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा प्रवास खूप लहान होता. मी वचन दिलं होतं दादाला, काहीही झालं तरी प्रभासचा आयुष्यभर सांभाळ करी, पोटच्या पोरासारखं वाढवीन त्याला, त्याचा बिझनेस सांभाळीन आणि प्रभासला त्या पोझिशनवर नेऊन ठेवीन जिथे दादा होता. काहीही झालं तरी सतत त्याच्या पाठीशी उभी राहील. आत्तू, आज ना मी एक तुम्हाला वचन देते, मी सुद्धा कायम प्रभासच्या पाठीशी उभी असेल. अर्थात तुमची जागा नाही घेता येणार मला, पण तरी तुमच्यासारखी काळजी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. दादा मला बोलवलं? हो हो बस ना बस बस. अहो, काय सगळं? अरे काय नाही, वीणाच्या लग्नासाठी आता पैसे लागतील ना. मी सगळ्या पॉलिसीज काढून ठेवल्यात माझ्या, त्या मोडायला लागतील. तू जरा लक्ष घाल त्याच्यात. आणि हो हे तुझ्या बँकेमध्ये माझे काही फिक्स डिपॉझिट आहेत, तेही मोडायला लागतील. दादा तुम्ही कशाला काळजी करताय? मी बघतो सगळं. अरे काळजी कशी करू नको बाबा, माझ्या मुलीचं लग्न आहे, काळजी तर वाटणारच ना. ज्यातून ती मुलाकडची मंडळी खूप श्रीमंत आहेत. आपण काय त्यांच्या तोडीस तोड खर्च करू शकणार नाही, पण निदान काही कमी तरी पडू नये एवढी इच्छा आहे माझी. म्हणजे कसं आहे, उद्या वीणा सासरी गेल्यानंतर तिथे पैशावरून तिला कोणी काही बोलू नये, बस. दादा एक सांगू,
माझं आणि वीणाचं नातं किती जवळचं आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही. त्यामुळे तिला त्रास होईल असं मी काहीच होऊ देणार नाही. तुम्ही निर्धास्त राहा. तुम्ही पैशांची काळजी अजिबात करू नका. दादा ते लग्नाचं ठीक आहे रे, पण काही कर्ज वगैरे करून ठेवू नकोस हा. नाही तर तुझं काय सांगता येत नाही बाबा. तू हे घर घाण ठेवशील तिच्यासाठी. रजनी, रजनी, माझेच पैसे मी कसे खर्च करायचे हे ठरवायला मी समर्थ आहे. तू नको काळजी करू. हा, उर्मीचं जेव्हा लग्न असेल ना त्यावेळेला खर्च कसा करायचा ते सगळं तू ठरव. आणि तेव्हा जर तुला काही मदत लागली तर मला सांग, मी करेन मदत. दादा सोडा तिचं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं तर माझ्याही काही पॉलिसीज आहेत. म्हणजे अगदीच गरज भासली ना तर त्या पॉलिसीज आपण. अरे नाही नाही मनोहर, असं नको करूस तू. म्हणजे वीणाच्या लग्नासाठी फक्त माझे पैसे खर्च व्हावे अशीच इच्छा आहे माझी. बरं ठीक आहे दादा. आणखीन एक गोष्ट मनात कायमची असू द्या की वीणा मला माझ्या मुलीसारखीच आहे. तू हे जे बोललास ना त्यातच सगळं आलं. आणि अगदी तशीच गरज लागली ना तर मी हक्काने तुलाच सांगेन. कसलं भारी आहे ग प्रभासचं घर. म्हणजे एकदम असं छान नीट नेटकं ठेवलंय त्यांनी. यार हॉलच एवढा भारी आहे, मोठा आहे. बेडरूम पण कसल्या भारी असतील ना वीणा. मला ना तर त्याच्या घरी जाऊन एवढं भारी वाटलंय माहितीये तुला. वीणा आता काय झालंय ग? हा अगं त्याच्या आतून एक गंमत तर गेली होती तुझी. आणि वीणा तूच प्रभासच्या आईबाबांच्या फोटो समोर जाऊन आतूला वचन दिलंस ना की तू आयुष्यभर प्रभासची काळजी घेशील. प्रभासची आतू किती छान वागत होती का तुझ्यासोबत. मग आता कसलं टेन्शन आलंय तुला? चिका त्यांची काळजी घेण्याचं टेन्शन नाहीच आहे मला. माझं प्रेम आहे का त्यांच्यावर. काळजी आपसुकच घेतली जाणार. मला वेगळ्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलं. वीणा आता नीट सांगशील नक्की काय झालंय ते? चिका तूच मगाशी कौतुक करत होतीस ना प्रभासचं घर. बघ ना आपलं घर आणि प्रभासचं घर किती जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलंय मला. हे बघ वीणा तुला त्या घरात जाऊन वेगळं काही करायचं नाहीये. अगं सगळं सेट तर आहे की त्यांचं. एक्झॅक्टली. गेली 22 वर्ष मी वेगळ्या वातावरणात वाढली, ते वेगळ्या वातावरणात वाढलेत. आणि सदावर्तेंच्या घरचं लग्न म्हणजे दिमाखातच होणार. आणि आपल्याला ते नाही झेपणार, तुलाही माहिती. अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की प्रभासच्या आजूबाजूला जे लोक असतात ते सगळे श्रीमंत. अगं तू प्रभासची गँगच बघ ना, किती साधे सरळ लोक आहेत ग ते. हा म्हणजे एकटी ती कॅश सोडली तर कुणीच श्रीमंत घरातून आलेलं नाही. पण सगळे बँड मध्ये आहेत ना. आणि नुसते आहेत असं नाही. हा प्रभास मनापासून त्या सगळ्यांना आपलं मानतो. आणि तुझ्यावर तर प्रेम करतो तो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं प्रेशर ना तुझ्यावर तो कधीच आणू देणार नाही. काय पटतंय का? हा सगळा काय प्रकार आहे? की मीच तुम्हाला विचारणार होते की हा सगळा काय प्रकार आहे. जे काय बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल. उर्मिला तुम्ही मुलगी म्हणून पूर्णपणे नाकारायचंच ठरवलंय का? रजनी, हा प्रश्न तू मला विचारतेस? जिला मी माझं नाव दिलंय तिला मी नाकारतो असं म्हणायचं तुला? ठीक, असं असेल ना तर मला या विषयावर यापुढे बोलायचंच नाही. हे बघा तुम्ही कशाचाही संबंध कुठेही लावू नका.
तुम्हाला माझा मुद्दा कळलाय. जरा स्पष्ट बोललीस तर अजून नीट कर. उर्मीचं सुद्धा लग्न करायचंय हे लक्षात आहे ना तुमच्या? तिच्या लग्नासाठी काही पैसे शिल्लक राहणार आहेत का? का तिचं लग्न त्या सामूहिक विवाह पद्धतीत करून देणार आहात? का तिचं तिने पळून जाऊन लग्न करायचंय? का हसायला काय झालं? अरे शेवटचं वाक्य तुझ्या तोंडी शोभून दिसत नाही. आणि तिच्यासाठी मी तरतूद केली आहे. गरज पडेल तेव्हा पुढे करेन. वीणाच्या लग्नात जर हे असे पैसे उधळले तर उर्मीच्या लग्नात खर्च करायला पैसे उरणार आहेत का? तो प्रश्न नाहीच इथे. प्रश्न उर्मीसाठी पैसे ठेवण्याचा आहे आणि ते मी ठेवलेत. हे बघा, वीणाच्या लग्नात जेवढे पैसे खर्च झालेत ना त्याच्या दुप्पट पैसे उर्मीच्या लग्नात खर्च करावे लागतील. रजनी, वीणा आणि उर्मीमध्ये कुठल्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही. मग ती स्वभावाची असो किंवा लग्नात खर्च करायच्या पैशांची. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू आता इथे पाहिजे होतीस. तुला ना घट्ट मिठी मारावीशी वाटते. प्रभास, आता लग्न होईपर्यंत नो मिठी. हा, अरे यार, या कसल्या कंडिशन आहेत? हे बघ, मला नाही आहे सगळं चालणार. मी आत्ताच्या आत्ता संगमनेरला येतोय. मला तुला हक करायचंय. बर ठीक आहे. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आता खरंच इथे या. तुम्ही इथे आलात ना खूप मज्जा येईल. का? काय झालं? काही झालं नाही म्हणजे मी आता पोळ्या बनवते ना, आपण दोघं मिळून पोळ्या बनवू. मग त्यात काय एवढं? तू ना फक्त एकदा डोळे मिटून बाहेर ये. मी तिकडेच उभा असेल बघ. प्रभास, आता नो फिल्मी डायलॉग. हा, ए फिल्मी नाही, खरंच सांगतोय. तू ये तर बाहेर. म्हणजे कोण हवंय? सरप्राईज. तुम्ही सगळे इथे? बाबा आहेत का? हो आहेत ना. बाबा, बाबा. आम्ही रीतसर मागणी घालायला आलोय. या ना, आत या. तू नमस्कार कर. सुखी राहा. अरे वा वा वा, नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 या. बाबा, ही मिहिका माझी चुलत बहीण. अरे वा. नमस्कार करते. औक्षवंत हो. आणि हा मिहिर माझा चुलत भाऊ. सुखी राहा. अगं वीणा, अगं ते सरमताचा आत्महत्या हरवत. जा 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 जा. हा हो बघते. ए थांब, मी पण येतो तुला मदत करायला. नाही बाबा, म्हणजे मी जाऊ ना? अरे म्हणजे घर आता तुमचं आहे. अरे तुम्ही उभे का? बसा ना, बसा बसा बसा. रघुनाथराव, मला माफी मागायची होती तुमची. अहो, त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात तेव्हा मी खूप अपमानास्पद बोलले तुमच्याशी. हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुन्हा जुन्या गोष्टी उगाळ्यात बसण्यात काय अर्थ आहे? आता आपल्या कुटुंबामध्ये नव्यानं नातं जुळतंय. आपण आता त्याचा विचार करूया ना. नाही, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण तरी माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला, मी तुम्हाला वाटेल तसं बोलले, तुमचा अपमान केला, त्याबद्दल खरंच सॉरी.
काय ना, प्रभासचे आई बाबा गेल्यापासून मी त्याच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. सो माझ्यामुळे तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. हो. वीणा, मी उशीर नाही ना केला? नाही आत